काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या? अजूनही तुम्ही कंटेनरमध्ये राहतात, 3 वर्ष झालीत या दरडग्रस्त दुर्घटनेला. काय नाव तुमचं? सगळी परिस्थिती सांगा. माझं नाव सोनाली अनिल गंगावणे. माझे मिस्टर या दरडीमध्ये सापडलेत. त्यांना काढून त्यांची ट्रीटमेंट जे हॉस्पिटलमध्ये चालू होती, तिथून त्यांना आणली आम्ही. मग त्यांची ट्रीटमेंट पुण्यामध्ये चालू केली आणि आता आम्हाला घर पण नाही राहायला. आम्ही कंटेनरमध्ये पण राहतो, पण इथे पण शॉक सर्किट होतो आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आहे. मेन म्हणजे आम्हाला घर नाही राहायला. मला आता लेटर आलं आहे घर खाली करायचं. मी कुठे जाणार? 2 पोरं आहेत माझी लहान. मिस्टर तर माझे पूर्ण हेच आहेत, आधू आहेत. मग मी काय करू एकटी? माझी 2 लहान लहान पोरं आहेत. मी कुठं जाऊ? लवकरात लवकर मला घर द्या. मी कंटेनर खाली करणार नाही. इतरांना घरं मिळाली आहेत, पण मला अजून मिळालं नाही. कारण का माझी इथं दखल घेणार कोणच नव्हतं. माझे मिस्टर आजारी असल्यामुळे मी तिकडे होती. मग इथं कोणच नव्हतं माझं. काय मागणी आहे सरकार? माझी मागणी अशी आहे की मला लवकरात लवकर घर द्यावं. कंटेनरमध्ये पाणी पियाचं पाणी पण येत नाही. मी विहिरीवरनं एक हांडा आणते. खूप लांब जायला लागतं आम्हाला पाणी आणायला. मग तिकडून मी पाणी घेऊन येते पियाला. आमच्याकडे तर पैसे पण नाही आहेत. माझे मिस्टर कामाला पण नाही आहेत. सोयी सुविधा केल्या पाहिजेत. घर आता पावसाळा आला पण आम्हाला घर पण मिळे नाही. माझी लहान 2 पोरं आहेत. मी कुठं राहणार? इथे राहण्यासारखं मी एकटीच इथं राहते, बाकी कोणच राहत नाही. कंटेनरमध्ये एकटेच राहतात? होय, एकटेच राहते.